अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील 2 मिनिटे डोळे बंद करून शांतपणे हे ऐक. हे 2 मिनिटाचे संदेश तुझ्या जीवनात परिवर्तन आणू शकतात. लक्षात घ्या, स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात. आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटासं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया आज काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचं मार्गदर्शन. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पहा त्यामध्ये स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहेत. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगला संपवलं आहे. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव. आता अपेक्षापेक्षा जास्तच मिळणार. लक्षात घेत, जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर मनापासून केलेली प्रार्थना तुझं नशीब बदलू शकते. विश्वास ठेव. अखंड नामस्मरण कर. बाळा, संकट तर तुला येतच राहणार. त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील. तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील. शंका तुला वाटेल की सगळं संपलं आहे की काय. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्वांच्या अपेक्षा आपलेपणा संपत होते तेथून तुझ्या या ब्रह्मनायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्य शक्य होतं. लक्षात घ्या, जो स्वतःची मदत करतो आम्ही त्याचीच मदत करतो. ज्याच्याकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरणशक्ती आहे, स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागतं ते सर्व आम्ही तुला दिलं आहे. त्याचा उपयोग करूनही जर यश नाही आलं तर आम्ही असेच कायम असतो. पण तोपर्यंत प्रयत्न सोडायचं नाही. बाळा, ही नियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे तुझ्या मनात वाईट विचार येत आहे. तुझी मनस्थिती नीट नाही. काय करू, कसं होत आहे. माझ्या मनासारखं कर. सगळं मार्ग आपोआप खुले होतील. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं आणि माझं जन्मोजन्मीचं थेट नातं असतं. तुझी अडकलेली कामे नक्की मार्गी लागणार. लक्षात ठेव, आपली वाटणारी सगळी आपली नसतात. म्हणून डोके टेकण्यासाठी योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवड. अरे, तुमची प्रार्थना कधीच वाया जात नाही. पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. विश्वास ठेवा, समोर उभा असलेल्या संकटापेक्षा तुझ्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलं आहे. तुम्ही मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न करा. बघा, विजय तुमचाच आहे. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्ही फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही. कोण म्हणतं स्वामी दर्शन देत नाहीत? स्वामी स्वतःसारखा हट्ट करून तर बघा. अरे, कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? एकदा अंतर्दृष्टीने स्वामींना पाहून तर बघा. कोण म्हणतं स्वामी कधीच धावून येत नाही? एकदा आथर्तेने हाक मारून तर बघा. कोण म्हणतं स्वामी कृपा करत नाहीत? अरे, बाळाप्पासारखी भक्ती तुम्ही करून तर बघा. जोपर्यंत आम्ही एखाद्याचं रक्षण करतो तोपर्यंत कोणीही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. जे तुझं आहे ते कधीच कुठे जात नाही आणि गेलं तरी ते फिरून तुझ्यापाशी येतं. एक दिवस तुला याचा प्रत्यय नक्की येईल.
फक्त एक कर, ओंजळीत बसेल एवढं नक्की घे. सांडण्याआधी ते वाटायला शिक. बघ तू जर असा वागला तर आयुष्यात तुला कधीच काही कमी पडणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. दिवसाची सुरुवात स्वामींना प्रार्थना करून करायची आहे. हे समर्थ, मला तुझ्या सत्य स्वरूपाची ओढ आहे. तुझं सत्य स्वरूप जाणून घेण्याची तीव्र ओढ आहे. परंतु हे गुरुराया, मी अज्ञानी आहे, प्रपंचिक आहे, मायेच्या प्रभावात फसलो आहे. म्हणून हे परमपिता, मला तुझं अनन्य भक्ती देत आहोत. श्रद्धा दे. तुझी कृपा ग्रहण करण्याची पात्रता बनवून घे. हे दत्तात्रेय आहे, तूच करू शकतोस, कारण चराचरात तुझी सत्ता आहे. ही प्रार्थना तुमचं नशीब बदलेल. तुझ्या प्रवासातल्या प्रत्येक पावलाबरोबर माझी सोबत असेल. निर्भय हो. लक्षात घे, माझ्या दरबारात तोच भाग्यवान येतो ज्याला आम्ही बोलवतो. तू घाबरू नकोस. माझं लक्ष आहे तुझ्यावर. एकदा अनुभव घेऊन तर बघ. आपल्या भक्ताला पदोपदी मार्ग दाखवतात आणि लक्षपूर्वक भक्तांनी ऐकलं तर तो संकटमुक्तसुद्धा होतो. हाच कठीण मार्ग तुला एक सुंदर वाटेवर घेऊन जाईल. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाहीत तर सांग. माझ्यासाठीच करून तर बघ. कुबेराचं भांडर उघडलं नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर सांग. बाळा, एवढी मोठी स्वामी शक्ती तुझ्यासोबत असताना कशाला तू एवढा घाबरत असतो? निश्चिंत हो, निर्भय हो. आम्ही आहोत तुझ्यासोबत. अरे, आम्ही आमच्या भक्ताच्या हाकेच्या आधी तयार असतो, पण त्याचा विश्वास आहे की आम्ही त्याच्या हाकेला धावून येतो. म्हणून आम्ही तुमच्या हाकेची वाट पाहत असतो. स्वतःपेक्षा जास्त विश्वास स्वामीवर असला की 6 तासात मिळणारी गोष्ट 6 सेकंदात मिळते. लक्षात घे, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. त्यामुळे निर्भय हो. मला माहीत आहे, शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण बाळा, मी त्या गोष्टीचं रूपांतरसुद्धा तुझ्या भल्यासाठीच करत आहे. चिंता सोड आणि आता पुढील 2 मिनिटे मी तुला काय सांगत आहे ते शांतपणे ऐक. तुझ्या सर्व इच्छा या पूर्ण होतील. नियतीनुसार इथे जो हिसकावून खातो तो कधीच सुखी होत नाही आणि जो वाटून खाणारा तो कधीच दुःखी होणार नाही. म्हणून तू या वर्तमान काळात निस्वार्थी कर्माचा फळ लाव. कोणाच्या आशेवर किंवा कोणी मदत करेल म्हणून अवलंबून राहू नकोस. तू जे रोप लावणार आहेत त्या रोपावर येणारं फळ हे फक्त तुझं असेल. कर्म शुद्ध ठेव आणि होय, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमचं म्हणणं खरं असेल तर स्वामीची कृपा नक्की होणार. स्वामी आज तुम्हाला सांगत आहे, बाळांनो, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं. त्यांना समोर जायचं असतं. फळाची अपेक्षा न करता कर्म करत जा. अरे, कर्म करणं हे तुझं कर्तव्य आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं माझी जबाबदारी आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचं बॅलन्स पुरेसे असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. एवढं लक्षात ठेवा. आता अतिशय मंगल घडी आहे. आता तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षा होणार आहे. तुमचं आयुष्य प्रत्येक दिवशी आता उत्तमच होणार आहे. लक्षात घ्या, जेव्हाही तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्यायाची सुरुवात होणार असेल तर ही नियती तुम्हाला
अशा परिस्थितीमध्ये घालून जिथे तुम्हाला जगण्यापेक्षा मरणं भारी वाटेल, पण जो कोणी अशा परिस्थितीत टिकून राहणार त्याचा सुवर्णकाळ सुरू होणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.